दहिवडीत भारतीय किसान संघाच्या स्थापना दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, शेतकऱ्यांना मोफत साहित्य वाटप। दहिवडी तालुका मान इथं भारतीय किसान संघ मान तालुका व सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय किसान संघाच्या स्थापना दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच किरण हॉस्पिटल दहिवडी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले। शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भगवान बलराम व श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचं पूजन डॉक्टर किरण कारंडे, डॉक्टर प्राजक्ता कारंडे व डॉक्टर चैतन्य कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात भारतीय किसान संघ सातारा जिल्हा मंत्री अधिवक्ता संजयजी शिंदे यांनी किसान संघाचा कार्यपरिचय करून दिला। त्यानंतर विनायकजी ठिगळे यांनी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या कार्याचा आढावा उपस्थितांना सांगितला। यावेळी डॉक्टर सौ प्राजक्ता चैतन्य कारंडे यांनी भारतीय किसान संघाच्या कार्याचं कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला। तसेच आरोग्य शिबिराबाबत माहिती दिली। नामदेवराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कोषाध्यक्ष विनायकजी ठिगळे, मंत्री संजय शिंदे, सुरेश बोराटे, सपना शिंदे, पत्रकार दत्तात्रय फाळके यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। भारतीय किसान संघ यांचे आभार मानते की त्या निमित्ताने किरण हॉस्पिटल येथे कॅम्प घेण्याची आम्हाला संधी दिली। या कॅम्प अंतर्गत आपण म्हणजे रक्ताचं प्रमाण, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी हे करणार, तसेच BP, शुगर आणि ज्या पेशंटला काही म्हणजे आजार आहे की त्यांना गरज आहे ECG घेण्याची ही तपासणी आपण कॅम्प अंतर्गत करणार आहोत। आणि बाकी काही असे आजार असतील तर त्याबद्दल त्यांना गायडन्स आपण देणार आहोत। भारतीय किसान संघाचे खरंच खूप मोलाचं काम आहे की शेतकऱ्यांचा विचार करून त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा बराच प्रयत्न केला जातो आणि त्या अंतर्गत आम्हाला पण त्यांनी कॅम्प म्हणून कॅम्प घेऊन त्यांचे थोडेफार आरोग्याविषयी ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। याची स्थापना झाली, श्री श्रद्धेय ठेंगडीजी त्यांनी स्थापना केली। याची ही स्थापना करण्यामागचा हेतू काय होता की समाजातील जी आपण शिकलेले आहोत किंवा आपण जी काय आपल्याकडे जी काय साधन संपत्ती आहे ती सगळं घेऊन आपण शेतकरी बंधू आहेत त्यांच्या विकासासाठी आपण पुढाकार घ्यायचा आणि आपण ते खेडोपाडी जाऊन, बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या काय आहेत हे सगळं सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। मग त्यांच्या परिवारातल्या पण समस्या असतील, इव्हन आता आज मुली खूप शिकत आहेत, शिक्षण घेत आहेत, त्यांना उच्च ठिकाणी जायचं असतं नाही का, तर त्यांची मुलं आहेत शेतकऱ्यांची, तर पण ते शेती क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्यांना एक लिमिटेशन येतं। आपण सगळे शिकून बाहेर फिरलो आपल्याला माहीत आहे, पण शेतकरी अजून खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये आपल्याला अशी परिस्थिती खूप आहे की तिथं शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा शेतकऱ्यांना फारशा सुविधा मिळत नाही। मग अशा ठिकाणी आपण काय करतो की शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, म्हणजे लाईट वेळेत येत नाही, त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नसतात, त्यांच्या म्हणजे जे माल असतो त्याला हमी भाव मिळत नाही, त्याचबरोबर आता शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये अनेक प्रश्न असतात, प्रॉपर्टीचे वाद असतात। ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आपण शिकलेल्या माणसांनी लक्ष घालून त्यांना काय मदत करता येते का, ह्या हेतून हा संघ स्थापन झाला भारतीय किसान संघ। आणि त्याच्यामध्ये मग आपण संस्कारांची प्रेरणा देतो। म्हणजे आज जे काय आपण धर्मामध्ये जे आपण म्हणतो की धर्माचा जे अभ्यास कमी पडतोय, संस्कृतीचा अभ्यास कमी पडतोय, त्याचा पण आपण प्रचार प्रसार करायचा ह्या हेतूनं भारतीय किसान संघाची स्थापना करू। आणि त्या भारतीय किसान संघामार्फत आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवू, शेतीचा आणि शेतकऱ्याचा, कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे। बघा, आपण विचार केला तर त्यांनी जर नाही पेरलं तर आपण खाऊ शकत नाही। आपण 1000 फॅक्टरी केल्या पण तिथं काय धान्य येणार नाही त्याच्यामध्ये, नाही का। जर शेतकऱ्यांनी गायी पाळल्या नाहीत, गुरं पाळली नाही तर दूध फॅक्टरीमध्ये बनणार नाही। जे दूध बनले त्याची पावडर बनवून आपण ती कंपनी करून घेऊ, पण दूध कुठून आणणार हे करणारा फक्त शेतकरीच असतो। आपण त्याची प्रश्न जाणणारा कोणीच नाही आहे। आणि म्हणून हे संघटन जे आहे ते उभं राहिले
आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की जेवढा प्रयत्न करता येईल त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या प्रश्नामध्ये अडीअडचणी सोडवणं. काही प्रश्न असे असतात की सगळ्यांनी मांडायला लागतात. समजा तुम्हाला असं समजलं की नाही बाबा आपण आता तुम्ही कुठल्या गावाचे आहे, पांघरीचे आहे, एखाद्या एरिया असा आहे की तिथं जायला रस्ताच नाही का, शेतकऱ्यांनी मानून डोक्यावरनं आणायचं, असे प्रश्न असतात का नाही. असा प्रश्न समजा तेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण तो प्रश्न घेऊन कलेक्टरकडे जातो किंवा ज्या सरकारकडे ज्या डिपार्टमेंटकडे जायचं आहे त्यांच्याकडे आपण ते प्रश्न घेऊन जात असतो. त्यामुळे आपल्याकडे रात्रीची लाईट यायची बघा, शेतकरी रात्रभर भिजवतो. मग आता त्यांना भीती वाटत नाही का, रात्री जंगली जनावर वगैरे असतात त्यांच्या जीविताला भीती नाही का, धोका नाही का, आहे ना. पण आपल्याला हे माहीत असून सुद्धा मग आपण काय करतो, इंडस्ट्रीला दिवसभर लाईट देतो आणि शेतकऱ्याला रात्रीची लाईट देतो. तो बिचारा रात्रभर जागतो, भिजवतो. जंगली प्राण्यांचे पासून आता साप वगैरे असतात ना, पाणी धरायला गेला रात्रीचा अंधारात पाय पडू शकतो का नाही, हा विचार कोणीच केला नाही. हा विचार हा संघ करतो आणि मग आपण शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न सरकारकडे मांडतो आणि सरकारकडून ते सोडवून घेतात. आता ऊसाचा जो दर मिळतोय ना, तो प्रश्न आपण मांडून शासनाकडून सोडवून घेतलेला. रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, हे सगळे आपण शासनाकडून मांडून शासनाकडून ती सोडवून घ्यायचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने शेतकऱ्याला मदत करतो. असं आज आपण सगळे आहे ना उपस्थित, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. यांच्या पुढाकाराने हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं. ह्या कार्यक्रमाला आमचे आधारवड म्हणून डॉक्टर कारंडे आणि त्यांचा परिवार ह्या हॉस्पिटलनं केलेलं सहाय्य आम्हाला कायम स्मरणात राहतं. असंच असतं. आज इथं उपस्थित असलेले आमचे जिल्हा मंत्री ॲडव्होकेट संजयजी शिंदे, त्याचबरोबर माण तालुक्याचे अध्यक्ष नामदेवराव कदम आणि मी विनायक थिगळे, भारतीय किसान संघ जिल्हा कोषाध्यक्ष, आपलं सगळ्यांचं ह्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त स्वागत करतो. भारतीय किसान संघ ही संघटना 4 मार्च 1969ला स्थापित झाली. त्यांच्या स्थापनेपश्चात हा वर्धापन दिन सोहळा 4 मार्चचा आज आपण इथं साजरा करतो. आपण सगळे इथं आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्ही म्हणजे आपलं पुन्हा पुन्हा स्वागत करतो भारतीय किसान संघामध्ये.